आज असा संकष्टी आणि त्यानिमित्त करूचे असत तळलेले मोदक. आम्ही दरवेळी करतो उकडीचे मोदक, पण म्हटलं आज काहीतरी वेगळा करायचा. खोबऱ्याचा चून कातून ठेवलेला होता आणि त्यात मग गूळ मिक्स करून आता भाजूक घेतलं. भाजल्यावरती असं मस्तपैकी तांबूस होता आणि आता ह्यो मोदकाच्यो गव्हाच्या पिठाची पाती तयार असत आणि त्याच्यात चून टाकून आता मोदक वळूक घेतले असत. आणि हे बघू शकतास तुम्ही, मस्तपैकी हे आपलं मोदक तयार झालो. असे आपले बरेचसे मोदक बनवूचे असत आणि आता जवळपास जे मोदक फक्त बनून झालेत आणि आता आपल्या करूचे असत फ्राय. तर आता आम्ही फ्राय करून घेतलो. तर तुम्ही बघू शकता हे सगळे आपले मोदक जे आहेत ना तयार झाले आहेत. आणि आता आपण गणपती बाप्पाक नैवेद्य दाखवूया 11 मोदकांचं. तर मी आता हयसर गणपती बाप्पासमोर नैवेद्य ठेवलं आहे, तुम्ही बघू शकता हयसर. तर आता जेवण असा, आता जेवणात डाळ भात उसळ मोदक आणि नेवऱ्यो मस्तपैकी जेवणाचा भेद असा. तुम्ही सुद्धा जेव केव्हा. व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आणि तुमका कुठचे मोदक आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा, उकडलेले की तळलेले. जय महाराष्ट्र.